हाय, मी शीतल. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम सर्वांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात मस्त अशा चहा घेऊन झालेली आहे माझी. वेद आणि ओवी स्कूलमधनं आले. तो ओवीचं डेली असतं की दादाने माझा हात पकडून वरती गेलं पाहिजे, पण दादा आज तिचा हात न पकडता वरती गेला, म्हणून ती खूप जास्त रुसून बसली आहे. तर बघा तिचं चालू आहे की नाही, मला तू हाताला वरती घेऊन चल, दादा मला घेऊन नाही जात आहे. त्यामुळे ती अशी एकदम नाराज झालेली आहे. मग काय तिला थोडंसं कन्व्हिन्स करून वरती घेऊन यावं लागलं, पण त्यांची नाराजी खूप वेळ राहत नाही, दोघं लगेच एक होतात. आज स्कूलमध्ये कोणता डे होता ग? दादू, दीदीने कोणत्या कलरचा ड्रेस घातलाय? दादू सांग, दीदीने कोणत्या कलरचा ड्रेस घातलाय? आज कोणता डे होता? पर्पल डे. सेलिब्रेट केला टीचरने. काय बनवलं होतं टीचरने? हो, आणि मग तुम्ही एन्जॉय केलं? दोघांच्या आवडीचा मस्त असा उपमा बनवायला घेतला शेवयाचा. तर जसं आपण नॉर्मली रव्याचा उपमा बनवतो त्याच पद्धतीने आपला शेवयाचा उपमा बनवायचा. त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, बेसिक सगळ्या गोष्टी ज्या उपण्यासाठी यूज करतो आपण त्याच यूज केल्यात. दोघांनाही जास्त आवडतं, दोघे आवडीने मस्त खातात. दुपारी आल्यास ओवीला असं काहीतरी दिलं ना तर ती खाते, नाही तर तिला असं असतं की आई मला चपाती नको, म्हणून असं दुपारी काही ना काहीतरी वेगळं मी त्यांच्यासाठी ट्राय करते. आणि तुझ्या फ्रेंडचं नाव काय माहिती आहे तुला? नाही, अरे तिला नाव विचार ना. उद्या स्कूलला गेलं ना की तुझ्या फ्रेंडला विचार तुझं नाव काय आहे. हां, विचारते तू. हां ठीक आहे, तिचं घर पण विचार कुठे आणि तिचं नाव पण विचार. हां चालेल. वेदचं मस्त असं ट्रेन बनवणं चालू आहे. तो खूप खुश आहे, असं काहीतरी वेगळी खेळणी खेळायला गेली ना त्यालाही छान वाटतं. तू आधी बस, ते राहिलं नाही. हे निघालं इथलं बघ, हे येलो येलो कलरचं निघालंय. कट टू डे 2. मस्त असं सकाळी इडली बनवली होती मी नाश्त्यासाठी. मग काही इडली उरली होती तर म्हटलं त्याचं काहीतरी आपण बनवूया. त्याच्यासाठी मस्त असा कांदा चिरून घेतला. तर आपण आज इडली फ्राय बनवणार आहोत. त्याच्यासाठी नॉर्मली तुम्ही बिना कांदा टोमॅटोचं पण बनवू शकता, पण मी छान असं कांदा टोमॅटो या गोष्टी यूज करून मस्त बनवते, कारण टेस्टला पण ते छान लागतं. तुम्ही विदाऊट टोमॅटो कांदा पण बनवल्यास ते मस्त लागतं, पण त्यातली त्यात थोडीशी अशी फोडणी असेल तर चव छान येते. तर आपण इडली जी आहे ती अशी छोटी छोटी याच्यामध्ये कट करून घ्यायची, कारण मी वेद आणि ओवीसाठी बनवते आहे तर त्यांना खायलाही सोपं पडेल. त्यामुळे आपण मस्त असं थोडं थोडं कट करूया आणि खूप कमी तेलामध्ये बनवायचं. आपण जे बाहेर विकत घेतो ना त्याच्यामध्ये भरपूर तेल असतं, तर तसं न करता आपण कमी तेलामध्ये ते बनवलं ना तर खायलाही टेस्टी लागतं आणि आपल्यासाठी हेल्दी असतं. मस्त अशी सगळी माझी इडली कट करून झालेली आहे. तर बघा मस्त अशी भरपूर सारी इडली होती उरलेली, ती कट करून घेतली मी.
चला तर मग कटिंग झालेली आहे, तर फोडणीसाठीची तयारी करून घेऊया. थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये मोहरी, त्यानंतर जिरा. तुमच्याकडे जर कढीपत्ता किंवा लसूण असेल तर माझ्याकडे लसूण नव्हता, त्यामुळे मी लसूण टाकला नाही आहे, कढीपत्ताही नव्हता. तर मग कढीपत्ता, लसूण, त्याच्यानंतर कांदा. कांद्याचा छान फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं टोमॅटो आणि कांदा चांगला असा परतून घ्यायचा आणि एकजीव झाला ना की मस्त त्याच्यामध्ये आपली जी काही इडली होती ना, थोडेसे मसालेही टाका. मी त्याच्यामध्ये आपला जिरे मसाला, नंतर धणे पावडर, हळद हे मिक्स केलं आणि आपली जी कट केलेली इडली होती ती त्याच्यामध्ये टाकली. आणि मी वेद आणि ओवीसाठी बनवते आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये तिखट बिलकुल ॲड केलेलं नाही आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये लाल तिखट यूज करू शकता किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला यूज करू शकता, त्याच्यामुळे टेस्टही खूप छान येते. मस्त अशी इडली जी आहे ना ती कधी उरली ना तर त्याचा असा आपण छानपैकी इडली फ्राय बनवू शकतो. तर बघा असं छान इडली आपली बनलेली आहे, इडली फ्राय. तर कांदा आणि टोमॅटोमुळे ना त्याला खूप छान वेगळीच अशी चव येते. तुम्ही किंवा शेजवान चटणी टाकल्याच्यानंतर खूप छान चव येते, पण हे मुलांना बनवते त्याच्यामुळे मी तिखट काय त्याच्यामध्ये ॲड केलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता दोघांनी पूर्ण इडली संपवली आहे, दोघांनाही ती प्रचंड आवडली, त्याच्यामुळे त्यांनी खूप आवडीने खाल्ली. ओवीला असं काही वेगवेगळं बनवलं ना की ती आवडीने जेवण करते, नाही तर तिला चपाती भाजी ह्या गोष्टी जास्त आवडत नाहीत. त्यामुळं मीही असं वेगवेगळं काही ना काही ट्राय करत असते. तिला चपाती भाजीही कंपल्सरी मी दिवसातून एकदा तरी खायला लावतेच, पण अनदर ऑप्शन म्हणून मी तिच्यासाठी अशा काही गोष्टी बनवते. त्यानंतर बाबा आले तर मग बघा त्यांचं डॉक्टर असं मस्त खेळणं चालू आहे. क्या हुआ दादू, आपका चश्मा निकल गया? इधर देखो, ऐसा चश्मा पहनो। अभी आई को दिखाओ चश्मा कैसा दिख रहा है। तुम्हारा भी चश्मा दिखाओ ना आई को। तुम्हारे तो केसा कितना आ रहे हैं सामने, तुम ऐसा जिट्टू बांधो। ओके, तो ऐसा चश्मा पहन के आई को दिखाओ। क्या करेंगे? आपको टेस्ट करेंगे। अभी आपकी बेबी को चेक करो, उसका ताप देखो कितना है। हम क्या करेंगे? हाँ, बेबी का ताप देखो कितना है। डॉक्टर उठा दो, डॉक्टर। सुई मिली। दाग करो। नहीं। और राहिला ताप राहिला. हा नसतं ना, तिथं नसतं इंजेक्शन. नाही. मेरी गोली मिल गया तुम्हें. तिकडे तुमची गोळी तिकडे. हो डॉक्टर राहिला आता माझं. मेरी गुर्द पैसे देऊ? दुखायला होता सगळे खाऊन टाकले. एक जाऊ दोन तीन पाच सब मिळाला. ओके. तुम्हाला ताप आली आहे? तुम्हाला ताप आली आहे? नाही आली आहे. आली आहे. तुला खोकला का सर्दी आली? फुल मिल गया. ना करायला दमत्या करायला सुई असते ते. मी आतलं मेरी आखड आहे तर कुठे गेलं ना? कुठे गेल्या? हे या कुठे गेल्या? गया मिकी ठिकाणी
अरे दादू क्या कर रहा है तू? दांत काटेंगे। दांत काटतोय. मेरी दांत काटे तो तेरा किधर है दांत काटने का? मेरा उधर है, देख नीचे. नहीं मेरे मेरे चलो चलो आकड़ो आकड़ो चलो चलो क्या करेंगे मिक्स चलो एगो मिक्स ही करो सगळेला सगळेला आणि हे लग करेंगे फास्ट करेंगे फास्ट चलो फास्ट 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 चलो फास्ट 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 चलो आज दुपारपासून रात्रीपर्यंत दोघं मस्त असे डॉक्टर खेळत होते. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.